वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. आपल्या आपल्या धर्माप्रमाणे कर्म करावं असून भगवंताने सांगितलंय. आता पुढच्या श्लोकात ते आणखीन सांगतायत. 48वा श्लोक आहे आता. सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेण धूमे नागरी इवावृता. भगवंत म्हणतात की अर्जुना, सदोष असलं आपलं स्वतःचं कर्म, जे स्वाभाविक कर्म आहे, जे आपण निवडलंय आपल्या करणं आवश्यक आहे, ते कदाचित थोडस सदोष असेल तरी देखील त्यामुळे ते टाकून देऊ नये. आपलं कर्म करणं हे महत्वाचं आहे. कारण सगळीच कामं कुठल्या ना कुठल्या दोषाने युक्त असतात. कुठलीच गोष्ट पूर्ण निर्दोषाचं नाहीच आहे, त्या थोडा दोष असणार आहे. म्हणून तुमच्या कामात तुम्ही जे काय निवडलेलं आहे, जे कर्म आहे, स्वाभाविक कर्म आहे, त्यात थोडा दोष असेल तरी तो गृहीत धरायचा, त्याच्याकरता कर्म टाकून द्यायचं नाही. कारण तुम्ही दुसरं कुठलाही घेतलं तरी पण त्यातही दोष असणारच आहे. त्यामुळे सदोष असला तरी सुद्धा टाकून देणं हा महत्वाचा मुद्दा भगवंतांनी या ठिकाणी मांडलेला आहे. आणि पुढच्या श्लोकात ते सांगतायत, असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म सिद्धिं परमाम संन्यासेनाधिगच्छति. ही नैष्कर्म सिद्धी प्राप्त होते. नैष्कर्म सिद्धी म्हणजे काय? निष्कर्म, हे कर्म करून कर्म न केल्यासारखं करणं, त्याला म्हणायचं नैष्कर्म. नैष्कर्म ही साध्य होणं म्हणजे नैष्कर्म सिद्धी आहे. ते नैष्कर्म सिद्धी कोणाला साध्य होते म्हणून भगवंत सांगतायत की जो कायम आसक्ती रहित बुद्धी आहे, त्याचं कुठेच आसक्ती नाहीये, कुठल्याच गोष्टीत आसक्ती नाहीये, निस्पृह आहे, पुन्हा तो कुठल्याही बाजूचा नाही, निस्पृह आहे, सगळ्यापासून विलग आहे. आणि अंतःकरण जिंकलेलं आहे. अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, हे सगळं जिंकलंय त्याने. याच्यावर पूर्ण त्याचं नियंत्रण आहे. आता सामान्यतः हे आपल्यावर नियंत्रण करतात, पण या ठिकाणी त्यांनी त्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण केलेलं, अंतःकरणावरती. असा मनुष्य संन्यासी म्हटलंय. संन्यास योग म्हणजे सांख्य योग, पूर्वीच्या अध्यायामध्ये येऊन गेलेलं आहे. संन्यास योग आणि सांख्य योग एकच आहे. तेव्हा ह्या अशा संन्यास योगाने, सांख्य योगाने श्रेष्ठ अशी नैष्कर्म सिद्धी त्याला प्राप्त होते. पण तो आसक्ती रहित पाहिजे, निस्पृह पाहिजे, अंतःकरण जिंकलेलं पाहिजे, असं पाहिजे. म्हणजे मग ती नैष्कर्म सिद्धी प्राप्त. म्हणजे एवढं करून तो कर्म करतोय, लक्षात, ते तर आहेच. स्वभावतः जे कर्म आहे, स्वीकारलेलं जे कर्म आहे, वर्णाश्रम आलेलं कर्म, ते सगळं तो करतोय. सदोष असेल तर देखील टाकून देत नाही, पण अशा भूमिकेतनं करतोय. त्यामुळे कर्म करून न केल्यासारखं, म्हणजे कर्म करून अकर्म झाल्यासारखं. आणि तो केल्यानंतर साहजिकच मग नैष्कर्म सिद्धी त्याला प्राप्त होते, असं भगवंतांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. परमात्म स्वरूपाची प्राप्ती होण्याकरता काय काय करायचं ते भगवंत वर्णन करतायत. तेव्हा आता 50व्या श्लोकात तोच संदर्भ दिलेला आहे. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोधमे समासे नैव कौंतेय निष्ठा ज्ञानस्य या परा. आता सिद्धी म्हटलंय या ठिकाणी, आणि मागे वर्णन केलेलं आहे. सिद्धी म्हणजे नैष्कर्म्य सिद्धी आहे. त्याच्याकरता अंतःकरणाची शुद्धीच पाहिजे. आणि मुख्यतः रजोगुण, तमोगुण कमी करून सत्वगुणाचा वाढ झाली पाहिजे. सत्वगुणी प्रवृत्ती असेल तरच ही सिद्धी मिळू शकते. आणि मग ही सिद्धी मिळण्याकरता आणखी काय काय करायला पाहिजे, काय काय गुण असायला पाहिजे, याचं वर्णन भगवंत पुढच्या श्लोकात करतायत. म्हणजे या याच्यात ते सांगतायत की अशी जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे, नैष्कर्म्य सिद्धी आहे, ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे. आणि त्यानंतर साहजिकच परमात्मा स्वरूपाशी एकरूपता साधणे हाच त्यातला नंतरचा भाग आहे. त्यामुळे ही नैष्कर्मी सिद्धीला मनुष्य एकदा प्राप्त झाला की तो ब्रह्माला प्राप्त होतो, म्हणजे तो ब्रह्मस्वरूप होतो, परमात्म्याशी एकरूपता साधते त्याची. पण ही जी रीत आहे, सिद्धी साध्य करायची आणि मग परमात्मा स्वरूप व्हायचं, हे सगळं करण्याकरता कशी काय करता येईल, ही रीत कसं साध्य करता येईल, हे तू माझ्याकडून समजून घ्या, तर भगवंत अर्जुनाला म्हणताय. आणि म्हणून या पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत तेच वर्णन करतायत ही जर सिद्धी प्राप्त करायची असेल तर काय केलं पाहिजे. आता 51, 52, 53 श्लोक आता आपण बघणार आहोत.
त्या श्लोकांमध्ये भगवंतांनी काही सद्गुणांचं वर्णन केलंय आणि विशेषतः ज्या गुणांमुळे साधकाला परमेश्वर प्राप्तीपर्यंत पोचता येतं किंवा तो परमेश्वर प्राप्ती करता तो लायक होऊ शकतो, अशा सगळ्या गुणांचं वर्णन केलंय. बघूया आपण एक एक श्लोक. आता 51 आहे. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेषौ विधस्य च. त्यात भगवंताने विशुद्ध बुद्धीने, आता विशुद्ध बुद्धी म्हणजे काय, चांगल्यापैकी शुद्ध ज्ञान आलं पाहिजे. आणि शुद्ध ज्ञान म्हणजे काय, तर आत्मा परमात्मा शरीर या संबंधातलं खरं काय आहे ते, की शरीर नाशवंत आहे, आत्मा परमात्म्याचा अंश आहे आणि आत्मा परमात्मा शक्तिरूप आहे आणि हे परमात्मा सर्व ब्रह्मांडामध्ये भरून उरलेलं आहे. हे सगळं ज्ञान आहे. हे सगळं ज्ञान होणं म्हणजे बुद्धी शुद्ध होणे, म्हणून त्याला विशुद्ध बुद्धी म्हटलेलं आहे. त्यानंतर पण लगेच आहाराचं वर्णन केलं बघा भगवंतांनी. ते युक्त म्हणजे योग्य. मागे युक्त आहार विहाराच्या श्लोकात आलं होतं बघा, तसा योग्य आहार, बरं पचनाला हलका, जड जड अन्न घ्यायचं नाही, पचनाला हलकं जड घ्यायचं. आणि सात्विक आहार पाहिजे. तर सात्विक आहार मागे सांगून झालेलं आहे. तेव्हा असा आहार घेतला पाहिजे ज्याला परमात्मा स्वरूपापर्यंत पोचायचंय, त्या मार्गावर राहायचं, त्याच्याकरता दिलंय. नंतर शब्द रसगंध म्हणजे हे सगळे पंचज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. त्या सगळ्या पंचज्ञानेंद्रियांच्या विषयाचा त्याग म्हणजे पंचज्ञानेंद्रिय विषयाकडे जाऊ नये आणि साहजिक मनाने पण जाऊ नये, म्हणजे प्रत्याहार ज्याला म्हणतात. तर ही पण साधना त्यांनी केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा राग आणि द्वेष नाहीसे झाले पाहिजेत. म्हणजे एखादी गोष्ट अनुभवलं की पुन्हा अनुभवण्यासारखं वाटणं म्हणजे राग, आणि ते अनुभवण्यासारखं न वाटणं म्हणजे द्वेष. हे दोन्ही गोष्टी नाशा झाल्या पाहिजेत असं 51 सूत्रात सांगितलंय. पुढच्या श्लोकामध्ये आणखीन सांगितलंय. 52 आहे. विविक्त सेवी लघ्वाशी यतवाक्वाय मानसः ध्यान योग परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः. याच्यात म्हणले की एकांत आणि शुद्ध अशा ठिकाणी साधना करायला पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी नाही, एकांत असला पाहिजे सगळं, तर साधना करता येणार. साधी गोष्ट आहे. आणि शुद्ध अशा ठिकाणी म्हणजे वातावरण पण चांगलं पाहिजे, आजूबाजूचं शांत प्रसन्न शक्तियुक्त. जेवढं चांगलं असेल तेवढं ध्यान चांगलं होणार. साधी गोष्ट आहे. त्यानंतर सात्विक धारणा शक्ती म्हणजे सत्वगुणांचं प्राबल्य असणारी धारणा शक्ती, म्हणजे मनामध्ये घडलेल्या ज्या काय संस्कार आहेत ते पक्के असणं म्हणजे धारणा. पण ते सात्विक संस्कार पक्के असणं म्हणजे रजोगुण आणि तमोगुण अजिबात डोक्यावर काढणार नाही अशी परिस्थिती असली पाहिजे. नंतर अंतःकरणाची व इंद्रियांची संयम पाहिजे. अंतःकरण म्हणजे मन बुद्धी अहंकार आणि चित्त, आणि इंद्रिय म्हणजे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय. या सगळ्यांवर संयम पाहिजे. या सगळ्यांचा वापर होणारच आहे, पण संयमित वापर, एवढा आवश्यक आहे तेवढाच, आणि त्या भूमिकेतून तो करायचा वापर सगळा. त्यानंतर मन वाणी आणि शरीर ही सगळी कर्मेंद्रिय आहेत. शरीर म्हणजे कर्मेंद्रिय आणि मन वाणी सुद्धा आहे. यांना वश केलं पाहिजे. त्यांच्या मागे मनाने जायचं नाही, मनाने त्यांच्यावर नियंत्रण आणायचं. आणि दृढ वैराग्याचा आचरण. वैराग्य म्हणजे विरक्ती. सगळ्या सांसारिक गोष्टीपासून विरक्ती निर्माण झाली पाहिजे. आसक्ती नाही म्हणजे विरक्ती, आणि ती दृढ पाहिजे, कायमस्वरूपी पाहिजे. तात्पुरती काही काळापुरती अशी नाही, तर कायमस्वरूपी वैराग्य असलं पाहिजे. नंतर पुढच्या श्लोकात सांगितलं आता, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. अहंकार, मी करतो, मी शरीराने करतो, मी आणि शरीर हाच तो अहंकार आहे सगळा. नंतर बळ म्हणजे कशाचा त्याग करायचा ते सांगतायत बरं का. बळ असलं की माणसाला वाटेल ते गोष्ट करण्यासारखी प्रेरणा मिळते की आम्ही सगळ्यात बलवान आहे, मी काही पण करू शकतो, ते पण. नंतर घमंड, मी हे करतो, मी ते करतो, ह्याला म्हणतात घमंड. काम म्हणजे कामना म्हणजे वासना, कुठल्याही गोष्टीची वासना. क्रोध आणि परिग्रह म्हणजे साठवणूक करणे.
त्या सगळ्याचा त्याग करायला पाहिजे, हे लक्षात घे. त्या सगळ्या गोष्टीचा त्याग करता आला पाहिजे. आणि त्याग करून कसं निरंतर ध्यान योग परायणामध्ये, ध्यान म्हणजे परमात्म्याचं ध्यान, त्या परमात्मा स्वरूपाशी निरंतर एकरूप राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि शांत असलेला कायम असा जो पुरुष आहे म्हणजे आत्मा, सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र ठरतो. असं जर पात्र व्हायचं असेल, त्या मार्गाकडे जायचं असेल, त्या सगळ्या गुणांचा आधार घेतला पाहिजे. गुण आपल्यामध्ये नसतील तर विकसित केले पाहिजेत, म्हणजे आपण त्या मार्गाला जाऊ शकतो. अंततोगत्वा परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे मग जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आणि परमात्मा स्वरूप होणे हे निश्चितपणे साध्य होऊ शकतं. आता 54वा श्लोक आहे आपला. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. हे पराभक्तीला म्हणजेच परमात्मा स्वरूपाला कोण प्राप्त होतं याचं वर्णन भगवंत या श्लोकात करतायत. ते म्हणतात की तो सच्चिदानंद घन ब्रह्मात तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी आहे. साधक जो आहे त्याला योगी म्हटलं, कारण तो वरच्या पातळीवर पोचलाय पुष्कळ. तर तो सच्चिदानंद घन, सच्चित आणि आनंद या सगळ्याचं एकत्रीकरण, त्याचं घनीभवन झालेलं आहे असा जो ब्रह्म आहे. मग त्याकडे सत्य म्हणजे कायमचा आहे तो. चित म्हणजे चेतन आहे तिथे, आणि आनंदमय आहे, दुःखाचं लवलेश नाही. अशा ब्रह्मात तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी. चित्त पण प्रसन्न आहे आणि तो त्याच्याशी तद्रूप झालाय. मग असा जो योगी आहे तो कशाबद्दलही शोक करत नाही, म्हणजे दुःख करत नाही, कारण तो सुखदुःखांच्या पलीकडेच गेलेला आहे. सच्चिदानंद ब्रह्म म्हणजे आनंदमय सगळं तिथे. त्या आनंदमय असल्यामुळे तिथे दुःखाचा लवलेश नाही, आणि म्हणतो शोक करायचं काही कारणच नाही. त्याबरोबर तो कशाची इच्छा पण करत नाही, वासनाच नाही त्याला काही. आता की मला पाहिजे असं काही नाही. आता प्रत्यक्ष ब्रह्माशी तद्रूप झालायस, परम तत्वाशी. त्या बाकी काय या सृष्टीतलं काही पाहिजे अशातला भाग राहिलाच नाही, म्हणून त्याला कशाची इच्छा पण राहिलेली नाही आहे असा. आणि पुन्हा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणार. समभाव का, तर बाह्य करणारे प्रत्येक प्राणी निराळे आहे, बाह्य रूपाने तर प्रत्येक माणूस पण निराळा, पण प्रत्येकाच्या अंतःकरणात असलेला प्रेरणारूप जी शक्ती आहे ती म्हणजे आत्मा आहे, आणि ती सगळीकडे एकच आहे. त्या सगळ्यांच्या शरीरात असलेला आत्मा एकच आहे, त्यामुळे सगळे समज आहेत त्या दृष्टीने. जसं आपण म्हणतो बघ, गणपतीची मूर्ती सोन्याची आणि उंदराची पण सोन्याची, दोन निराळे दिसतात, पण खरं म्हणजे कसं दोन्ही एकच आहे, सोनंच आहे दोन्हीचं. त्यामुळे सोनार दोन्हीकडे समभावाने बघतो. तसा हा पुरुष प्रसन्न चित्ताचा योगी सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणार आहे. मग असा असेल तर तो पराभक्तीला प्राप्त होतो. पराभक्ती म्हणजे अंतिम स्थिती, परमात्मा स्वरूपाची स्थिती. त्या परमात्मा स्वरूपाला तो प्राप्त होतो असं या श्लोकात ते म्हणतात. तर 55व्या श्लोकात पुढे आणखीन ते वर्णन करतायत. भक्त्या मामभिजानाति यावन्यश्चास्मि तत्वतः ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. तर या ठिकाणी ते सांगते की पराभक्तीच्या योगाने, पराभक्ती म्हणजे सर्वश्रेष्ठ भक्ती, परमात्मा स्वरूपाची भक्ती. अपरा म्हणजे प्रकृती संबंधातली, ही पराभक्ती आली. त्या पराभक्तीच्या योगाने माझ्यासारख्या परमात्म्याला मी जो जसा आहे तसा, कसं आहे, अनादि अनंत निर्गुण निराकार सर्व शक्तिमान सर्व ज्ञानमान असा, म्हणजे असं सगळं जाणणं, असा तत्वता जाणतो, म्हणजे अनुभवातनं जाणतोय. शब्दातनं काय तुम्हालाही कळलंय मलाही कळलंय, तसंच त्या भक्तीने तो मला तत्वता जाणतो, पूर्णता जाणतो, तेव्हा तो माझ्यामध्ये प्रविष्ट होतो. म्हणजे परमात्मा स्वरूपाची स्पष्ट कल्पना झाली म्हणजे मग तो परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणजे भगवंताला भक्तीने जाणता येतं, हे तत्व या ठिकाणी भगवंताने मांडलं. जे भक्तिहीन आहेत पण विद्वान आहेत, विद्वान झाले सगळे, भक्तिहीन आहेत
त्यांना शब्दज्ञान होतं, पण भक्तांना मात्र भगवंताचा साक्षात्कार होतो. हा महत्वाचा फरक आहे. कारण बुद्धी जी आहे ती प्रकृतीची देणगी आहे, त्यामुळे ती अनित्य आहे. त्यामुळे तिला नित्याचा शोध घेता येणार नाही. भगवंत नित्य आहे आणि बुद्धीचं अनित्य असेल तर ती नित्याचा शोध नाही घेऊ शकणार, बुद्धीला कळणार नाही म्हणजे. आणि वस्तुस्थिती आहे, अनादि अनंत निर्गुण निराकार परमेश्वर बुद्धीला समजणारच नाही. तो समजण्याकरता भक्तीच पाहिजे, आणि तेच या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. हरि ओम.